स्वप्नीलाचा पुढचा प्रश्न तुला ह्याच अनुसरून असा आहे की हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे की पूर्णतः म्हणजे आता अर्थव्यवस्थेचा एक कणा झालेला आहे कॅपिटल मार्केट्समध्ये अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी, हे ट्रान्सफॉर्मेशन काय असं ओव्हरनाईट झालेलं नाही आहे, ते एक स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन आहे. काय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत त्याला असं? ह्याच्यामध्ये महत्त्वाचं की हे ट्रान्सफॉर्मेशन काय झालेलं आहे ते जर आपण पहिले समजून घेतलं तर पूर्वी IPO किंवा जे कॅपिटल मार्केट होतं ते थोडं एक रेस्ट्रिक्टेड होतं. इन्स्टिट्यूशनल सहभाग त्याच्यामध्ये जास्त होता, मोठ्या संस्थांचा म्हणजे वित्त संस्था, फायनान्शियल, त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट्स जास्त व्हायच्या. पण आता बघितलं तर आज आपल्याकडे जवळजवळ 14.9 करोड एवढे एक युनिक डीमॅट अकाउंट आहे, तेवढे इन्व्हेस्टरचा बेस झालेला आहे. तर याच्यामध्ये इन्क्लुजन जे मार्केटमध्ये झालेलं आहे त्याचा स्केल वाढलेला आहे, त्याला अजून बराच स्कोप आहे, पण तो प्रामुख्याने वाढलेला हा एक ट्रान्सफॉर्मेशनचा मोठा भाग आहे. दुसरा आहे की जी ब्रॉडबेस्ड म्हणता येईल मार्केट, की ते कॉन्सन्ट्रेटेड राहिलेलं नाही आहे, की Tier 2 Tier 3 सिटीमध्ये आणि म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यामधून इन्व्हेस्टमेंट्स होते. तिसरा मुद्दा त्यात परत थोडे इन्स्ट्रुमेंट जे असतात, आता मॅडमांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपनीज आहे, म्हणजे ठराविक कंपन्यांसाठी कॅपिटल मार्केटचा ॲक्सेस न राहता सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांसाठी तो ॲक्सेस क्रिएट झालेला आहे. म्हणजे त्याच्या मोठ्या कंपन्या असतील ज्या मेनबोर्डवर येत आहेत, छोट्या कंपन्यांना हा रिस्क कॅपिटल जो आहे तो अवेलेबल नव्हता. ते बँक, फॅमिली, फ्रेंड्स याच्यावर अवलंबून राहायचे. पण SME बोर्ड आल्यानंतर तिकडे दोघं साईडने म्हणजे इन्व्हेस्टरसाठी त्या अपॉर्च्युनिटीज त्यांना ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला स्कोप मिळाला आणि ह्या कंपन्यांना त्या प्लॅटफॉर्मवरून कॅपिटल रेस करता येते. तसंच जे स्टार्टअप्स जी झालेली आहे आपल्या मागच्या 10 वर्षामध्ये, आपण युनिकॉर्न हे बघतो आणि एक प्रकारचा फोम होतो की ह्या कंपन्यांमध्ये कोणीतरी इन्व्हेस्ट करते, त्यांना त्यांचे जे परतावे मिळत आहेत किंवा फॉर्च्यून होत आहे, त्याच्यामध्ये मल्टीबॅगर ही जी कन्सेप्ट आपण मार्केटमध्ये ऐकतो ती तिकडे होते. तर तोही जो प्रकार आहे तोही गुंतवणूकदारांना इथे अवलंबून करून देण्यात आलेला आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की रेग्युलेटर वाईज राईट टायमाला राईट रेग्युलेशन इंट्रोड्यूस करता आले, की म्हणजे प्लॅटफॉर्म पण उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सेफ्टी किंवा सिक्युरिटी आहे त्या वेगवेगळ्या पद्धतीने येत गेल्या. आणि त्याच जसं जे चेअरमन आहेत सेबीचे त्यांनी म्हटलं आहे की हा भारताच्या म्हणजे इकॉनॉमीचा कणा आहे कॅपिटल मार्केट, त्या दृष्टीने ह्या सगळ्या स्टेप्स होत आहेत आणि अजूनही पुढे त्या होत राहतील. बरोबर आहे. आणि